शांत करत आहोत, रिलॅक्स करत आहोत. पाणी वाहतंय, पाण्याबरोबर आपलं शरीर देखील वाहतंय, शांत झालं, रिलॅक्स झालं. अगदी हलकं झालंय, अगदी शांत झालं. नंतर तुम्हाला काहीही बोलत नाहीये. तुम्ही फक्त पाण्याबरोबर आपलं शरीर कसं ते झोकांया खात-खात पाण्याबरोबर इकडं-तिकडं हलत, कसं वाहत, वाहत, वाहत चाललंय. हे अनुभव घ्यायचा आहे त्याचा. ही टोटल सरेंडर. 100% सरेंडर, समर्पण. अगदी हलकं झालंय, शांत झालं, रिलॅक्स झालंय. ना कसलं टेन्शन आहे, ना कसली भीती आहे. टोटल समर्पण. टोटल समर्पण. टोटल सरेंडर. अगदी हलकं झालंय, शांत झालं. पाणी वाहतंय, पाण्याबरोबर आपलं शरीर देखील अगदी शांत झालं. कुणाबद्दलही काहीही कंप्लेंट उरलेली नाहीये. ना कसली भीती उरलीये. ना कसलं टेन्शन उरलंय. अगदी शांत झालं, रिलॅक्स झालं. पाणी वाहतंय, पाण्याबरोबर आपलं शरीर अगदी शांत झालंय, रिलॅक्स झालं. आता आपण पाण्याच्या बाहेर येत आहोत. एक्सेप्टन्स मध्ये आहे. स्वीकार भावामध्ये आहे. आता आपल्या जो नॅचरल श्वास आहे, त्या श्वासाकडं फक्त साक्षी भावाने बघायचं. श्वास कसा येतोय, कसा जातोय, त्याला फक्त बघायचं. विचार आले, त्यांना हळूच सोडून द्यायचं. त्या श्वासोच्छवासाकडे यायचं. श्वासोच्छवासाकडे यायचं. येणारा श्वास, जाणारा श्वास, याला फक्त साक्षी भावाने बघायचं. फक्त साक्षी भावाने बघायचं. ना ही कोई सोच है, ना कोई विचार, बस अपनी आती हुई सांस, जाती हुई सांस. ऑब्जर्व योर ब्रेथ. ऑब्जर्व योर ब्रेथ. अपने सांसों के साथ रहना है. शरीर तो शिथिल हो चुका है, शांत हो चुका है, रिलैक्स हो चुका है. बस अपने सांसों के साथ रहना है. आती हुई सांस, जाती हुई सांस. ऑब्जर्व योर ब्रेथ.
ऑब्जर्व योर ब्रेथ। ना ही कोई सोच है, न कोई विचार है। जैसे पानी के साथ हम बह रहे थे, वैसे ही सांसों के साथ बहना है। आती हुई सांस, आती हुई सांस। ना सांस को लेना है, न छोड़ना है। बस जो आ रही है, जो जा रही है, बस एक साक्षी दृष्टा बन के उसे देखना है। क्योंकि न हम करता है, न हम भोगता है, लेकिन ये जो कर्ता भाव है, उसे हम एक इस तरह से पकड़ के बैठे हैं कि जैसे हमें महसूस हो रहा है कि हम नहीं करेंगे तो कुछ भी नहीं हो, सब कुछ रुक जाएगा हमारे जीवन का। हमने कभी ये सोचा ही नहीं है कि हमारे बावजूद सब कुछ हो रहा है। हम बस माध्यम हैं, न हम करता है, न हम भोगता है। बस हो रहा है। जो 3 तत्व है इस सृष्टि के, जिसे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन कहते हैं, जिसे ब्रह्मा, विष्णु, महेश कहते हैं, जिसे ट्रिनिटी कहते हैं, उसी 3 तत्व में सब कुछ हो रहा है। जैसे तमोगुण, रजोगुण, सतोगुण, इन सब का ये खेल है। कभी कोई गुण भारी पड़ता है तो कभी कोई गुण कम गिरता है, और इस गुण की वजह से ये सब कुछ चल रहा है इस सृष्टि में। हम जब ध्यान करते हैं, आनापान सति ध्यान करते हैं, तो हमारा उद्देश्य एक ही है, इन तीनों से कैसे परे चले जाए, हम निर्गुण में कैसे उतरें। कुछ क्षण के लिए, कुछ मिनटों के लिए, कुछ घंटों के लिए, कुछ दिन के लिए हम निर्गुण में कैसे उतरे। अगर कुछ मिनट, कुछ हमें मिल जाए, तो उस निर्गुण अवस्था में ही हमें तुरीय का अनुभव आए, पूरी में ही हमें समाधि का अनुभव आए, पूरी तरह से समाधान हो रहेगा। आती हुई सांस, जाती हुई सांस। ऑब्जर्व योर ब्रेथ। मेडिटेशन, पहले हम जो मेडिटेशन कर रहे हैं उसके प्रति प्यास को बढ़ाना है। हम भले ही कुछ न कुछ तो उद्देश्य लेके ध्यान की तरफ आए हैं, लेकिन सत्य पाना, सत्य का अनुभव करना, यही एक परम उद्देश्य रहना चाहिए। यही मेन ध्यान का उद्देश्य। आती हुई सांस, जाती हुई सांस। ऑब्जर्व योर ब्रेथ। छोड़ दीजिए आप इन सांसों के साथ। छोड़ दीजिए अपने आप। हर सांस को देखना है, हर सांस के प्रति जागरूक होना है, देखना है बस कैसे वो भीतर आ रही है, कैसे वो बाहर जा रही है, बस देखना है। देखना है उसे।
देखते देखते ही हम जो हम नहीं है वह विलीन हो जाएगा, और जो हम है हम क्या है? हम साक्षी हैं, हम दृष्टा है, बस देखने वाले हैं। वो घटित होने लगेगा, उसके हम अनुभव में धीरे धीरे उतरने लगेंगे। फिर हम देखेंगे कि हमसे सब कुछ होता है, हम न करते हैं, न भोगते हैं। हम बस साक्षी मात्र है, दृष्टा मात्र है। ये अपने भीतर उतारिए, अपने सबकॉन्शियस में उतर गया है। इतने जन्मों से इस कर्ता भाव ने हमें दुखी किया है, परेशान किया है। कितनी वासनाएं भर के रखी है हमने, कितनी इच्छाएं रख के रखी है, जो कभी भी खत्म नहीं हो रही है। और इन्हीं इच्छाओं वासनाओं के लिए हम बार बार जन्म ले रहे हैं। बस उस सत्य की प्यास जगाना है। टोटल सरेंडर। कुछ ऐसा वक्त आएगा जब हम टोटल सरेंडर होंगे, तो उस सत्य का अनुभव कर पाएंगे, जो हमारा स्वभाव है, जो हमारा होना है। जब कुछ भी नहीं था तभी हम थे, जब कुछ भी नहीं रहेगा तभी हम रहेंगे। हम सदा ही अमर जीव है, ना हम कट सकते हैं, न मिट सकते हैं, न जल सकते हैं, न गल सकते हैं। सभी क्रियाओं से हम परे हैं, सभी घटनाओं से जो घटित हो रही है, जो हमारा इंद्रियों का विषय है, उन सभी विषयों से हम परे हैं। हम साक्षी दृष्टा मात्र है, देखने वाले मात्र है। उसी का हमें अभी अनुभव करना है। आती हुई सांस, जाती हुई सांस, बस देखना है। ऑब्जर्व योर ब्रेथ। ऑब्जर्व योर ब्रेथ। ना ही कोई सोच है, ना कोई विचार है, बस देखना है। सत्य तो शून्य में ही है, वह कुछ भी नहीं, बस। लेकिन उसी शून्य के लिए हमें बात करनी पड़ती है, उनको बातों में पड़ता है। उलझाते ही उस शून्य की तरफ हम आपको छोड़ देते हैं। जब न कोई विचार रहता है, न कोई कल्पनाएं रहती है, बस अपनी सांसों के साथ वही आती हुई सांस, जाती हुई सांस। ऑब्जर्व योर ब्रेथ। शांत, रिलैक्स, बस देखना है, बस देखना है। आती हुई सांस, जाती हुई सांस। ऑब्जर्व योर ब्रेथ।
शांत हो चुके हैं, रिलैक्स हो चुके हैं। बस आती हुई सांस, जाती हुई सांस, ये सांस को देखना है। हर सांस को देखना है। हर सांस को देखना है। एक एक श्वास, आपलं नॅचरल श्वासाबरोबर राहायचं. कोणी माईक चालू करायचं नाही. संगीताबरोबर आपल्या श्वासाबरोबर राहायचं. नॉर्मल, नॅचरल. प्रत्येक श्वास बघायचा. आपल्या नॅचरल श्वासाबरोबर राहायचं. येणारा श्वास, जाणारा श्वास फक्त साक्षी भावाने बघायचं. ऑब्झर्व युअर ब्रेथ. ऑब्झर्व युअर ब्रेथ. ऑब्झर्व युअर ब्रेथ. ऑब्झर्व युअर ब्रेथ.
शिथिल हो चुके हैं, रिलैक्स हो चुके हैं। बस अपनी सांसों के साथ ये नमस्कार या नमस्कार। विचारांच्या मागे धावायचं नाहीये, ना विचारांचा पिच्छा करायचा आहे. आपल्या नॅचरल श्वासाबरोबर राहायचं.
प्रत्येक श्वास बघायचा. विचारांच्या मागे धावायचं नाहीये. नॅचरल नॉर्मल श्वासाबरोबर राहायचं. येणारा श्वास, जाणारा श्वास साक्षी भावने बघायचा. प्रत्येक श्वास बघायचा. नॉर्मल नॅचरल ब्रेथ. प्रत्येक श्वास बघायचा. विचारांच्या मागे धावायचं नाहीये. विचारांचा विचार करायचा नाही. विचारांशी लढायचं नाहीये. विचारांना विरोध सुद्धा करायचा नाही. फक्त हळूच आपल्या श्वासाबरोबर राहायचं. येणारा श्वास, जाणारा श्वास बघायचा. श्वासाबरोबर राहायचं. हर सांस को देखना. ऑब्जर्व योर ब्रेथ. ऑब्जर्व योर ब्रेथ. ऑब्जर्व योर ब्रेथ. येणारा श्वास, जाणारा श्वास त्याला फक्त साक्षीभावाने बघायचं. शेवटचा 1 मिनिट. आपल्या नॅचरल श्वासाबरोबर राहायचं. लास्ट 1 मिनिट. शेवटचा फक्त अर्धा मिनिट राहिला. 30 सेकंद. दहा सेकंद. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आपले दोन्ही हात हळूच आपल्या डोळ्यावर ठेवायचे. हळूच दोन्ही हात डोळ्यावर ठेवायचे आणि हळूहळू आपले डोळे उघडायचे.
आपले डोळे उघडायचे. आपले डोळे उघडायचे. काही अनुभव आलेले असतील तर आपण शेअर करू शकता. आणि कसं वाटलं मेडिटेशन हे सुद्धा तुम्ही सांगा. कोणाला काही अनुभव? मला वाटतं मॅडम आपण एक एक जणांना थोडं एक 2-2 मिनिटाचं बोलायचा चान्स देऊ. हो, आपण इन जनरल एवढ्या दिवसांच्या मेडिटेशन मधला लोकांचा अनुभव कालच घेतला होता. मला वाटतं काल तुम्ही नव्हते. पण सगळ्यांना दिलता चान्स काल बोलायला. इन जनरल ते 3-4 महिने झाले लॉकडाऊन पिरियड पासून सगळेजण जॉईन आहेत आपल्याला. तर सगळ्यांनी काल बोलले होते. पण निश्चित आता मला असं वाटेल की आत्ताच्या ध्यानाचा अनुभव ज्यांना शेअर करता येईल त्यांनी करावा. कोणाला काही अनुभव शेअर करायचा असेल तर करा. शांत वाटलंय, डोकं शांत झालंय, एनर्जी खूप फील झाली आहे. जे काही तुम्हाला अनुभव आला असेल तुम्ही शेअर करू शकता. कारण जेवढं तुम्ही शेअर कराल तेवढे तुमचे अनुभव हळूहळू वाढत जातील. माझं स्वतःचं असं म्हटलं अनुभव विचारला तर मला तुम्ही बोलायला लागल्यापासूनच माझं लक्ष म्हणजे श्वासावरती हल्ली लागायला लागलेलं आहे. म्हणजे जेव्हा वाढत असतं तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं की समोरचा जरी काहीही बोलत असला तरी आपलं आपल्या श्वासावरती लक्ष असतं. बरोबर. ते एक फिलिंग यायला लागतं. मग ते तिथे चालो काहीही चालो आपलं लक्ष आपल्या श्वासावरती लागतं. श्वासाकडे. येस. ते महत्वाचं आहे. हळूहळू तुम्ही श्वासाकडे यायला लागता. विचार कारण जे काही बोललं जातं ते सगळं खरं बघायला गेलं तर सगळं व्यर्थच आहे. पण कुठंतरी ते मनाला शांत ठेवण्यासाठी, कुठंतरी एकाग्रता होण्यासाठी ते बोलावं लागतं. आणि जर तुम्ही श्वासाकडे सहज राहता आलं तुम्हाला तर मग काहीच गरज नाही तुम्हाला काही ऐकायची पण नाही. ना कुठल्या म्युझिकची आवश्यकता आहे, ना कसलीच आवश्यकता नाही. तर तुम्ही सहज तुमच्या श्वासाबरोबर राहू शकत असाल तर. आणि जमतं ते हळूहळू जसे तुमची ध्यानाची प्रॅक्टिस वाढते, हळूहळू तुम्हाला असं जाणवेल की काही एक 10 मिनिटातच तुमच्या शरीराचं भान तुम्हाला राहिलं नाहीये. अजून 15-20 मिनिटानंतर कळेल की अरे मनाची वडवड कुठेतरी लांब गेलीये. मी मनापासून वेगळे सेपरेटली बघतोय मनाला. मी सेपरेट झालोय. मी फक्त बघतोय साक्षी स्वरूप आहे. त्याचा अनुभव बराच काळ राहतो. परत आपण मनामध्ये येतो, परत ते विचार येतात, परत आपण साक्षी होतो, परत मनामध्ये येतात, परत विचार येतात. हे रेग्युलर जे ध्यान करतात, ज्यांचं डीप ध्यान लागतं, ज्यांनी 3-3 तास ध्यान केलं, 4-4 तास ध्यान केलं किंवा जे 24-24 तास, 12-12 तास बसलेत, त्यांना सहज ही अवस्था येते आणि साक्षी स्वभावाचा अनुभव यायला लागतो. प्रज्ञा मॅम काहीतरी शेअर कर. सॉरी सर, प्रज्ञा मॅमला शेअर करायचंय. प्रज्ञा घोडगट्टे. प्रज्ञा मॅम प्लीज अनम्यूट करा स्वतःला. अमृता मॅम त्यांच्यानंतर तुम्हाला चान्स देते मी. अनम्यूट करा. बोला प्रज्ञा मॅम, झालाय तुम्ही अनम्यूट. पल्लवी मॅम तुम्ही पण अनम्यूट करा स्वतःला. सर एनर्जी खूप फील होत होती आज मनामध्ये. शांत झालंय का डोकं वगैरे? विचार एकदम कमी झाले. ध्यानाच्या आधीची स्थिती आणि आत्ताच्या मनाची स्थिती ही कशी वाटते हे सांगा. विचार तर कमी झालेच होते सर,
पण एनर्जी पण भरपूर फील होत होती. हो. जेवढे विचार शून्य होतील त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त ऊर्जेचा अनुभव येईल. ते विचार शून्य म्हणूनच सर. हम्म. मी आत्ता जरी म्हटलं तरी आत्ता जरी आपल्या बोलणं चालू असलं तरी म्हणजे नाही का, तुम्ही दोघं बोलताय माझं लक्ष श्वासावरती आहे. येस खरंच येस खूप छान एनर्जी आहे. येस येस. अमृता मॅम, हो. अमृता आडवणकर, तुम्हाला काय हॅलो, बोलायचं आहे? येतोय आवाज? हा बोला ना. हो हो. बोल. मला पण अगदी सुरुवातीपासूनच एकदम अद्भुत शांतता जाणवत होती आणि सरांचा आवाज आणि मी तेवढंच. आणि त्याच्यानंतर जसे सर आधी म्हणत होते की तुमची जोकांडी वगैरे जाऊ शकते, तर आज माझं 2-3 वेळा तसं झालं आणि खूप शांत वाटतंय. म्हणजे असं एकदम रिलॅक्स आणि मनःशांती म्हणतात तशी एकदम शांत झालेलं आहे सगळं. थँक्यू सर. मीना मॅम सेटिंग्स मध्ये बदल करता का? प्रत्येकाला स्वतःला अनम्यूट करता येऊ दे. ओके, 1 सेकंड. मी जरा नवीन आहे झूमला, तर मला सांगाल का कुठे आहे ते अनम्यूट ऑन मी करून टाकू का? म्यूट पार्टिसिपंट, allow participants to unmute themselves. आता येतंय का प्रत्येकाला स्वतःला अनम्यूट करता? बघा बरं. येतोय आवाज आमचा हो. तुम्हाला? हो. हा शोभना मॅम येतोय. हो हा, येतो ओके. हा. बोला शोभना मॅम. हा, छान झालं आजचं मेडिटेशन. माझं लक्ष लागलं नाही, पण ध्यान झाल्यानंतर मी आता खूप फ्रेश झालीये. येस डिस्टर्ब होत होतं मला खूप, पण आता मी खूप फ्रेश आहे. येस. थँक्यू सर. थँक्यू मीना मॅडम. थँक्यू पल्लवी. वेलकम वेलकम. अजून अजून कोणी आहे का काही अनुभव शेअर हो करणार? सर, मलाही खूप छान झालं आणि तुम्ही म्हणत होता तसं बोलण्याकडे हळूहळू लक्ष कमी होत गेलं आणि श्वासावर गेलं आणि मला जाणवलं की खूप शॅलो झालंय माझं ब्रीदिंग. म्हणजे रोज जेवढं होतं त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट अगदी नील, जसं मी ऍज इफ आय वॉज नॉट ब्रीदिंग. इतकं छान लागलं आज. हो हो. श्वास थँक्यू कमी सो कमी मच. होत जातो. एक वेळ असा येतो की श्वास इथे येऊन थांबतो. आज मला असं श्वास तुम्हाला वाटतं जाणवतच तसं. नाही. हो जाणवतच नाही. श्वास हळूहळू छातीपासून हळूहळू तिथपर्यंत असा कमी 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 होत नंतर फक्त इथं राहतो आणि मग इथं गायब होतो श्वास. हो, आणि ती जी खूप छान अवस्था झालं. असते ती तुरियाची अवस्था, तर ती मॅक्झिमम लोकांची येणार आहे अवस्था. ती येतेच ती अवस्था. श्वास जाणवतच नाही. फक्त आपण साक्षी असतो, कारण श्वास आपल्यामध्ये येत नाही ना. आपण आत्मा आहोत. आपण शरीरातच श्वास आलाय. जोपर्यंत आपला श्वास जाणवतोय तोपर्यंत आपण शरीरातच आहोत समजायचं. आणि जेव्हा आपण आत्म्याच्या स्थितीला जातो तेव्हा श्वास पण जाणवत. तर त्यावेळेस फक्त साक्षी भाव असतो. तर ती अवस्था जास्तीत जास्त वेळ राहणं, तेव्हा आपण मग ज्याला आपण मोक्षाची अवस्था म्हणतो आपण, ती अवस्था राहते. तिथं काही राहत नाही. जे काही विचार, वासना, इच्छा सगळ्यांची आपण साक्षी झालेलो असतो. आणि ते तर पण मला काही खूप आवडलं की ते नदीवर आपण तरंगत जातोय हा आणि खूप छान फिलिंग आलं ते. ऍज इफ अगदी म्हणजे शरीर नसल्यासारखं खूपच छान फिलिंग आलं ते. मला थँक्यू. तर मी थोडक्यात सांगतो, माझे काही अनुभव सांगतो. मला खूप लवकर ध्यानाची सुरुवात झाली. 2006 मध्ये मी सुरुवात केली आणि 18व्या दिवशी मी ब्रह्म अवस्थेचा अनुभव घेतला. आणि त्यानंतर बरीच ती अवस्था कशी परत परत येईल यासाठी खूप धडपड सुरू केली मी. 2008 मध्ये मला समाधीचा अनुभव आला. 2 दिवस मी निर्विकल्प समाधीमध्ये होतो, जिथं विचार शून्य असते. 2 दिवस काहीच नसतं. त्यानंतर परत ती स्थिती होत नव्हती, पण मी त्या स्थितीसाठी इतकं तडपत होतो, कारण तो एक एक सेकंदाचा आनंद 2 दिवस मी घेतला होता. एक एक सेकंदाचा जो आनंद होता, तो म्हणजे आता जो तुमचा सगळ्यात ग्रेट जो आनंद असेल, जो एखाद्या वस्तूने किंवा मिळालाय, त्याच्या करोडपटीने केल्यानंतर जो अनुभव आनंद मिळेल, तो आनंद मला एक एक सेकंदात होता. आणि तो होऊन गेल्यानंतर जी माझी तडप होते की कधी मला ती अवस्थेचा परत अनुभव येईल. मी रात्र रात्र जागायचो, रात्र रात्र रडायचो अक्षरशः की कसं मला तो अनुभव परत येईल. तो जो सच्चिदानंद अवस्था होती ती ग्रेट अवस्था होती. त्यावेळेस मला असं वाटलं की हे महावीर किंवा शंकर जे आपण बघतो, ज्ञानेश्वर माऊली बघतो, की जे ध्यानात समाधीत बसलेले आहेत अजून जिवंत अवस्थेत, तर त्यांचं काही विशेष कौतुक नाहीये, कारण ती अवस्थाच इतकी आनंददायक आहे की हजारो वर्षात. त्यावेळेस असं वाटत होतं की माझा कुणी पाय जरी कापला ना, असं करवतीने कापला असता तरी काय परवा नसते मला. अशी ती अवस्था असते आणि ती कुठंतरी एक झलक तुम्हाला मिळावी.
यासाठी कारण मी खूप प्रयत्न केलेत, खूप प्रयोग केलेत मी ह्याच्यावर, खूप सायंटिफिक प्रयोग केलेत. पण मी बघितलं की अरे हा हळू किती अनुभव पण आले, पुढे परत 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 येत गेले. आणि मग मी बघितलं की जेवढा आपण जास्त प्रयत्न करतोय तेवढं आपण आणखीन लांबवलं जातोय त्याच्यापासून. कारण मन प्रयत्न करतोय, शेवटी कोण प्रयत्न करतं तर मन. मग मन शिथिल कसं होईल? मग मन शिथिल कसं होईल ह्यासाठी काही प्रयोग केले. सगळ्यात प्रथम आपल्याला मन शिथिल होण्यामागे जे अडथळे मला जाणवले, की जर आपल्या मनामध्ये कुणाबद्दल राग, घृणा, द्वेष, मत्सर असेल, तर ते जे ब्लॉकेज आहेत ते बॉडीमध्ये असणार आहेत आणि ते विचार आहेत, जे आपल्याला इतरांकडून पण येत असणार आहेत आपल्या बरोबर, तर ते आपल्याला स्थिर कसे करता येईल? तर सगळ्यात मी पहिला विचार केला, की आपल्याला प्रत्येकाला माफ करता आलं पाहिजे सहज. कोणी आपल्या दुश्मन नाही पाहिजे या जगामध्ये. कोणी आपल्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग करतोय, जे विचार आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि ते आपल्याला डिस्टर्ब करतायत. तर त्या दिवसापासून 2008 पासून मी एक सुद्धा दुश्मन ठेवला नाही. मी सगळ्यांशी मैत्री केली आणि आता माझे हजारो मित्र आहेत. आणि आता मला ते जाणवतंय, की माझ्याबद्दल मला कुठेही जायला भीती वाटत नाही. मला सतत कुणाकडून तर मदत होत असते आणि त्याचा फायदा आता मला झाला. आणि माझ्यावर कुठली निगेटिव्हिटीचा विचारच येत नाहीये आणि कुठली निगेटिव्हिटीचा प्रभाव पण माझ्यावर पडत नाही. हे मला त्या नंतर आलं. मग मी तो एक प्रयोग सुरू केला. नंतर शरीर समर्पण. शरीर इतकी बाधा आहे आपली, की इझिली समर्पित होत नाही. मग इकडं मुंग्यायला लागतात, इकडं पाय दुखायला लागतो, मान अवघडायला लागते, पाठण अवघडायला लागते, अशा सगळ्या अडचणी सुरू होतात ध्यानाला बसल्या की. कारण आपली तेवढी सवय नसते. पूर्वीच्या काळी लोकांनी ते प्राणायाम, योगा करून शरीर एकदम पहिलं बलकट बनवलं असतं, नंतर ते ध्यानाला बसतात. पण आपण डायरेक्ट जेव्हा ध्यानाला सुरुवात करतो, तर हे अडथळे येतात. मग मी म्हटलं पहिलं शरीर कसं समर्पित करता येईल? मग हा पाण्याचा प्रयोग केला. तो मला ओशोंकडून मिळाला. मग पहिले हे 2-3 प्रयोग केल्यानंतर कळलं, अरे हां, पहिलं आपण सगळ्यांना माफ करून ते मनाची शांतता की मिळवली. त्यानंतर आपलं पाण्याबरोबर राहून आपले शरीर शांत झालेलं आहे. त्यानंतर आपण सगळ्यांना एक्सेप्टन्स मध्ये आणतो आणि एक मृत्यूचा पण अनुभव आहे. तो मी शक्यतो जास्त घेत नाही. कारण मला त्या अनुभवातून 3 वेळा माझा मृत्यू मी अनुभवलाय. त्यामुळे माझ्या मनातली पूर्णपणे मृत्यूबद्दलची भीती निघून गेली. तर तो माझा असा एक प्रयोग आहे, की तुम्हाला जाळण्यात येतंय, ते तुम्ही बघताय. तुम्ही मेले आहात आणि तुम्हाला जाळण्यात येतंय आणि आता काय राहिलंच नाही. आता ऑफिसमध्ये जायचं नाही ना, कसलं टेन्शन नाही ना, कसली जबाबदारी नाही. तर मन अगदी खाली होऊन जातं. कारण ध्यानात बसल्यावर पण अरे, मला स्वयंपाक करायचा आहे आणि मला हे करायचंय. मला ऑफिसचं आता काय टेन्शन आहे. असे सगळे विचार असतात. मग आता मेल्यावर तुम्हाला कसले विचार असणार आहे? काहीच नाही. मग ती तिसरी स्टेज असते, की तुम्ही ते आता काही राहत नाही. आणि चौथी तथाता जसं आहे तसं तुम्हाला स्वीकार करायचं. म्हणजे माझी बायको असेल, माझी मुलं असेल, माझा बॉस असेल, तर आपल्याला काही कंप्लेंट असतात त्यांच्याविषयी. कारण त्यांनी चेंज व्हावं आणि आपल्या मनासारखं वागावं, असं आपल्याला वाटत असतं. आणि त्यामुळे आपण सतत आयुष्यभर हे प्रयत्न करत असतो, की दुसऱ्याला चेंज करण्याचे. पण जर आपण नीट जर विचार केला, तर प्रत्येक व्यक्ती हा कित्येक जन्माची गोळाबेरीज आहे. त्याला जे कित्येक जन्मात अनुभव आले, काही पाण्याला घाबरण्याचे अनुभव आहेत, कारण तो पाण्यात डुबून मेलाय. काही उंचावर जायची भीती वाटते, कारण तो उंचावर काही पैशाच्या अभावाने काही अनुभव आले, त्यामुळे तो चिंबूसपणा त्याच्यामध्ये आलाय. आणि काही क्रोधी झालाय, कारण त्याला खूप त्रास दिला गेलाय. असा तो व्यक्ती जो गोळाबेरीज आहे टोटल जन्माची, अशा व्यक्तीला आपण जेव्हा आपल्या मनासारखं करायला बघतो, कारण आपण पण गोळाबेरीज आहोत, पण आपले विचार आणि आपल्या सरणी वेगळे आहेत, इतरांच्या वेगळ्या आहेत आणि आपण दुसऱ्याला चेंज करण्याचा बघतो आणि तिथं तो प्रॉब्लेम सुरू होतो. आणि मग त्या ह्याच्यात इतकं ते दुष्टचक्र सुरू होतं आणि त्याच्यात मग माणूस बाहेर पडत नाही, सतत दुसऱ्याला चेंज करण्याच्या. तर आपण प्रत्येकाला जसं आहे तसं जर स्वीकार केलं मेडिटेशनच्या वेळेस, पत्नी असू दे, मुलगा असू दे, जसे आहेत, अभ्यास करत नाही, ठीक आहे, स्वीकार आहे. आपला तणाव कमी होतो त्या क्षणापुरता. सगळ्यात मोठा तणाव आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या 4 गोष्टी करता, त्यानंतर जेव्हा मी आनापानसती मेडिटेशन मध्ये घेतो, त्यानंतर 1 तास माझं आनापानसती मेडिटेशन असतं. त्यानंतर तो माणूस उठत नाही. तो असा झालेला असतो पूर्णपणे. त्याला बोलायची इच्छा होत नाही, ना काही इच्छा राहत नाही. इतकं शांत झालेला असतो. आणि खरं बघायला गेलं तर तेच आहे. हे अनुभव किंवा चक्र ऍक्टिव्हेट होणं किंवा एंजल्स दिसणं किंवा आणखीन देवतांचं दर्शन देणं, हे सगळे मनाच्या लेव्हलवर आहे. मनाच्या परे काही नाहीये. आत्म्याच्या लेव्हलवर काही नाहीये. सगळे एकच आहे. पण आपण या मनाचे खेळ किती दिवस करणार आहोत? आपली आतली शांतता, आत्मज्ञान, जिसको पा लेने से सब कुछ जान लिया जाता है. जिसको जान लेने से सब कुछ जान लिया जाता है. कुछ भी नहीं बचा. उस अवस्था को पाना है. हम किस मन को क्यों क्या ऐसे सब भटका रहे हैं? ये सब. नहीं.
लेकिन किसी को जरूरत है इसीलिए हम भटका रहे, बाकी कुछ नहीं। लेकिन सत्य को ध्यान में रखना है, सत्य को पाना ही है हमें। जो परम सत्य है, जो मोक्ष का हमारा स्वभाव है, जो मोक्ष के लिए हम ध्यान कर रहे हैं, ये आनापान सत्य हम मोक्ष के लिए ही कर रहे हैं, क्योंकि मन की इसके लिए नहीं कर रहे हम। लेकिन बैलेंस भी करना है, ऐसा नहीं कि हम पूरी तरह से उधर झुकना है। वैसा ही मुझे हुआ था, क्योंकि मुझे जो एक्सपीरियंस आया उसमें मैं बहुत झुक गया उस तरफ, तो मेरा घर का बैलेंस नहीं हो चुका मेरे से, तो फिर मुझे बहुत दिक्कतें आई बाद में। तो हमको बैलेंस भी करना है, संसार और निर्वाण, इसका बैलेंस हमेशा करना है, तो ही हम आगे बढ़ सकते हैं। कभी भी एक जगह पे नहीं झुकना है। तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। आणि माझं काय होतं, आता सध्या मी काही वाचून किंवा हे करून काही सांगत नाही, मला जे आतून येतं त्याला मी समर्पित होत असतो, आणि जे काही माझ्या आतून येतं तेच उत्तर मी देत असतो। तर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील, काही सुचवायचं असेल तरी तुम्ही सुचवू शकता। विचारायचं आहे काय मॅडम काही? असं मेडिटेशन घ्या एकदा की ज्याच्यातून नाही का आपण सगळ्यांना कोण आपल्या मनासारखं वागलं पाहिजे असं झालंच नाही पाहिजे। आपल्या सगळ्यांना स्वीकारता आलं पाहिजे असं एकदा नाही का ट्राय करा, जमलं तर घ्यायला। नाही घेऊन आपण आता आहे, आपलं आहे हे पण खूप वाढलंय ऍक्च्युली। पहिलं कसं होतं 40 मिनिटाचं होतं ना लिमिट, तर आपण ते 1.5 तासाचं मेडिटेशन घेऊ शकतो जर तुमची तयारी असेल तर। कारण माझा सहकार नगर मधला ग्रुप आहे जो 2006-07 पासून मेडिटेशन करतो। त्या ग्रुप साधारण वयस्कर लेडीज आहेत सगळ्या, तर 60-70च्या पुढच्याच एज आहे, पण त्यांचा तुम्ही अनुभव एकदा या, म्हणजे आता जेव्हा हे लॉकडाऊन संपेल तेव्हा त्यांचे अनुभव ऐका, आणि काय त्यांचं जीवन चेंज झालंय। कित्येक लोकांची अशा काही लेडीज पण आहेत ज्यांची आत्महत्येच्या वेळेस ते तयारी होती, अशी अवस्था होती, आणि आता त्यांना कधीही आजार पण नाही ना कसलेही प्रॉब्लेम नाही, इतके शांत झालेत, इतके शांत झालेत, आणि सगळ्या गोष्टींना सहज फेस करू शकतात, आणि रेग्युलर ध्यान करतात। त्यांचा ग्रुप इतका छान जमा झालाय, तर त्यांच्याशी तुम्ही जरूर भेटा, सहकार नगरच्या ग्रुपशी, आणि तुम्हाला कळेल की काय, आणि त्यांच्याकडून पण खूप शिकायला मिळेल तुम्हाला। सर तुम्ही तुमच्या या मोठ्या ध्यानासाठीच आम्ही घाईने झूम घेतलेला आहे। नाही, तयारी असली पाहिजे, कारण काय माहिती का, सत्य जे हा. परम सत्य आहे त्याची ताण असली पाहिजे, की मला ते प्यायचंच आहे, मला हे करायचंच आहे, त्याला अनुभव घ्यायचाच आहे, ही ताण पहिली जागृत झाली पाहिजे। हो लोक सर, कसं आहे, जे हा, जास्त आपण हे करतायत, ध्यान करतायत ना, हा, त्यांच्यासाठी म्हणून तरी तुम्ही घ्या, म्हणजे अगदी नक्कीच नक्कीच, सगळ्यांसाठी नाही घेतलं तर निदान हा जे जास्त ध्यान करतायत आणि अगदी सिरियस आहेत तर हा, त्यांच्यासाठी तरी तुम्ही ते ध्यान घ्या। नक्कीच नक्कीच। काय होतं माहिती का, आपण पाण्यावरती वरती तरंगतो, दिवसभरात 24 तासात 1 तास ध्यान करतो, आणि इतर वेळी सतत विचार करत असतो, फक्त प्रेझेंट मध्ये नसतोच आपण, सतत पास्ट आणि फ्युचर मध्येच असतो। आणि परत 1 तास मेडिटेशन करतो, म्हणजे 1 तास फक्त आपण आपली खोली झाडतो, आणि परत ती घाण त्या खोलीमध्ये जमा होत असते। तर आपल्या 23 तास जास्तीत हा, तर आपल्याला कसं अवेअरनेस मध्ये राहता येईल, सहज राहता येईल, कुठलाही ताण तणाव शरीरावर मनावर न देता कसं जगता येईल, हीच कला आहे ऍक्च्युली। कसं आपल्याला सहज राहता येईल, साक्षी होऊन किंवा माध्यम होऊन। ऍक्च्युली आपण माध्यमच आहोत। जेव्हा तुम्ही माध्यम असाल तर तुमच्यावर प्रेशर काहीच नाही ना। जर परमेश्वर परमशक्ती जी आहे ती तुमच्या थ्रू करते, मग चांगलं करते तीच करते, वाईट करते तीच करते, हा जेव्हा तुम्हाला भाव येईल तेव्हा तणाव राहणारच नाही। अशा व्यक्तीला ना बीपी होऊ शकतो, ना शुगर होऊ शकते, ना काहीच होऊ शकत नाही। सगळे ताण तणाव आणि टेन्शनचेच प्रॉब्लेम आहेत। असा व्यक्ती सहज जगायला लागतो। आता मी सहज ऑफिसला चाललोय, सहज पोहोचलोय, सहज कस्टमरशी बोलतोय, सहज, ती सहजता आहे ना प्रत्येक गोष्टीला आपल्याला जोडली जाते, आणि ती इतकी सहजता येते की ट्रॅफिक मध्ये पण आपण कुणाशी वाद घालत नाही। नाहीतर मी सगळ्या लोकांना, मी स्वतःला पूर्वी अनुभवतो ना, पूर्वीचा संदीप आणि आताच्या ह्याच्यात अनुभवतो, अरे चाललंय जे काही चाललंय ते, त्याला जे अनुभव घ्यायचे ते तो तसं झालंय, तो तसं वागतोय, तो तसं हे करतोय, आपण कशाला इन्व्हॉल्व व्हायचं? आपण इन्व्हॉल्व झालं की आपलं जीवन बिघडतंय। सगळ्यात मेन उद्देश, आता मी जे तुमचं ध्यान घेतोय, तर सगळ्यात मेन माझा उद्देश आहे की माझं परिवर्तन होणे, मी त्या अवस्थेला पोहोचणे। हे फक्त माझ्यासाठी मी तुमचं ध्यान घेतोय, दुसरं काही नाही, हे लक्षात येणं। माझा स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये,
कारण मी जेव्हा तुम्हाला शिकवतो तुमच्यातून जे अनुभव मला मिळतात, आता मी अनेक लोकांचं मेडिटेशन घेतलं. फर्स्ट मेडिटेशन मध्ये ऍस्ट्रल ट्रॅव्हलचे एक्सपिरियन्स आले, काहींना त्यांचे गुरु दिसले, काहींना थर्ड ऍक्टिव्हेट झाला आणि काही गोष्टी दिसल्या. असे अनेक अनुभव फर्स्ट मेडिटेशन मध्ये आलेत मला. आणि त्याचं कारणच असं होतं की मी 3-4 स्टेजचं जे घेतो त्यामध्ये सबकॉन्शियस मध्ये सहज उतरतो माणूस. कारण विचार करायला शांतता इतकी राबते, कॉन्शियस माइंड एकदम शांत झालेलं असतं आणि सहज सबकॉन्शियस मध्ये उतरतो. आणि सबकॉन्शियस मध्ये जे काही तुमचे आता या क्षणाला प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन असतंच. कारण आपल्याला सोल्युशन शिवाय आपण प्रॉब्लेम येतच नाही. पहिलं सोल्युशन येतं त्यानंतर प्रॉब्लेम येतो. पण आपण सोल्युशन कडे कधी फोकस करत नाही आणि प्रॉब्लेमच चिंता करत बसतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम वाढतच जातो. जर आपण शांत होऊ शकलो, म्हणून म्हणतात ना की मेडिटेशन मध्ये आपलं सोल्युशन मिळतं. एक मेडिटेशन केलं, अरे हा राव मी आता इतके दिवस शोधत होतो त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं. तर म्हणून मेडिटेशन आपल्याला आवश्यक आहे. रोज मेडिटेशन करणं आणि जास्तीत जास्त वेळ, सकाळी 1 तास बसा, संध्याकाळी 1 तास बसा, दुपारी बसा. ज्यांना वेळ आहे त्यांनी खरंच मेडिटेशन केलं पाहिजे. ज्यांना बसमधनं प्रवास करायचा ते बसमध्ये बसतील. इतर गुरुजी म्हणतात ना की बग बग बाकी सब बंद कर दो, कोई जरूरत नहीं, हम जितनी जरूरी है ना बहुत कम ये हमारे पास शब्द है या जरूरी है उतना बात है, लेकिन बाकी सब बकवास है जो हम बात करते हैं. कोई जरूरी नहीं है, हम दूसरे को खुश करने के लिए या अपना ईगो सेटिस्फाइड करने के लिए ज्यादा बात करते या खुद को अच्छा दिखाने के लिए कि लोग मेरे बारे में क्या सोच रहे हैं, इसलिए हम दूसरे की तारीफ करते कि ताकि वो हमारी तारीफ करे. याच्याशिवाय दुसरं काय आहे? काहीच नाही. जे आवश्यक आहे ते किती कमी आहे. चहा बनवा बस, एवढं बोललं की झालं. चहामध्ये चहापूड असते, साखर असते, या सगळ्या गोष्टी आपण बोलत जातो, आवश्यकता नसते आणि याच्यातून आपली ऊर्जा वेस्ट होते. त्यामुळे जेवढं आपण ऊर्जेला जपता येईल, जेवढं आपल्याला मौन राहता येईल, प्रेझेंट मध्ये राहता येईल, तेवढं आपण प्रेझेंट मध्ये असू तेवढे जास्तीत जास्त ऊर्जामध्ये राहील, आपल्या मध्ये ऊर्जा राहील. आणि कुठल्याही प्रॉब्लेमला, आता मी वर्क्स मॅनेजर आहे, माझ्या समोर अनेक प्रॉब्लेम, कस्टमर इतक्या निगेटिव्ह स्टेजला गेलेले असतात आणि माझ्या समोर येतात आणि मी बघतो की माझ्या समोर त्यांचं काही चालत नाही, कारण माझी ऊर्जा त्यांच्यापेक्षा जास्त असते. माझ्या आत्ते बहिणीचा पण अनुभव तुम्हाला सांगतो. आत्ती बहीण म्हटलं अरे मला बोलता येत नाही जास्त आणि माझा जर इंटरव्ह्यू घेतला, मला सगळं पाठ जरी असलं तरी मग मी एकदम गडबडते, मला काहीच फेस करता येत नाही. मी म्हटलं तू ध्यान कर आणि ध्यानानंतर ते लोक काय तुझा इंटरव्ह्यू घेणार आहेत, तू त्यांचा इंटरव्ह्यू घेशील, असं बोलून गेलो होतो मी. ते तुमच्या समोर त्यांची एनर्जी कितीतरी असले तरी कमीच ठरणार. ज्यांची एनर्जी जास्त आहे ना तो पुढे. मग तू अक्षरशः माझं शिक्षण तर 12वी झाले आणि मी वर्क्स मॅनेजर आहे आणि तरी सुद्धा मी अख्खं इंडियातली लोक मला ओळखतात आमच्या वेस्पाच्या ह्याच्यात. याचं फेमस होण्याचं कारण तेच होतं की माझी ऊर्जा जास्त आहे. जास्तीत जास्त ऊर्जेमध्ये मी स्वतःला ठेवतो, जास्तीत जास्त मौन मध्ये, विचारांच्या कमी ह्याच्यामध्ये. किंवा मी आता एक माध्यम शोधलंय की संगीतामध्ये तुम्ही प्रेझेंट मध्ये राहता. म्युझिक थेरपी एक नवीन विषय आता निर्माण झालाय, ज्याने अनेक लोकांचं पिनियन ग्लँड ऍक्टिव्हेट केलं जातं म्युझिक थेरपीतून. अनेक म्युझिक मधनं तुमचे अनेक आजार बरे होतात. संगीत एवढं पॉवरफुल आहे, कारण संगीत तुम्हाला प्रेझेंट मध्ये असल्याशिवाय चान्सेस नाही तुम्हाला ऐकायचं, इतकं सुंदर आहे. तर ते आता मी स्वतः जोपासायला सुरुवात केली, त्याचे फायदे पण मला व्हायला लागलेत. आणि तुम्हाला जे आवडतं संगीत ते नक्कीच 1 तास तर का होईना त्याला वेळ द्या थोडासा. माणसाला इतर गप्पा गोष्टी मारायला खूप वेळ असतो, पण स्वतःसाठी वेळ नसतो. स्वतःसाठी वेळ द्या, नेचर मध्ये जा. थोडा वेळ का होईना, नेचर जवळ असेल, कुठं झाडं वगैरे असतील, जंगल असेल, तर थोडा वेळ स्वतःसाठी आणि नेचर मध्ये स्प्रेड करा आणि त्याचा आनंद घ्या. विचारायचं होतं, हा विचार. तणाव जास्त आहे तो कमी कशाने होईल? तुम्ही ध्यानाने सगळ्यात ग्रेट तुमचं ध्यान. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे आवडतं तुम्हाला लहानपणापासून, एक बघा की तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये पूर्णपणे प्रेझेंट मध्ये राहता. मग तुम्ही टीव्ही बघा, नाही तर किशोर कुमारची गाणी ऐका, नाही तर मोहम्मद रफीची गाणी ऐका. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे 100% तुम्हाला थकणं होत नाही अशी गोष्ट 1 तास करायची. असं भीतीदायक जर वातावरण असेल तर कसं आहे का? भीतीदायक म्हणजे ध्यानातूनच तुम्हाला कळेल की बाबा हे मी शरीर नाही. शरीर तुम्हाला भीती कुठल्या लेवल पर्यंत, जोपर्यंत तुम्ही शरीराच्या लेवलवर आहात. तुम्ही स्वतःला शरीर म्हणताय, मग शरीर काय नाशवंत आहे. कुठलाही आजार ह्याच्यामध्ये कधी येऊ शकतो. जो डॉक्टर आहेत ते तर लोक असे विचार करतात ना की अरे इथं या वातावरणात एवढे बॅक्टेरिया एवढे सगळे, माणूस जगतो कसा हाच प्रश्न आहे. म्हणजे इतकं जर तुम्हाला कळेल की मी आत्मा आहे,
ना जळू शकतो, ना कटू शकतो, ना जन्म आहे ना मृत्यू आहे. या सृष्टीच्या आधी पण मी होतो, नंतर पण मी असणारच आहे. माझा कधीही अंत नाहीये ना, पाण्यामध्ये विरघळू शकतो मी. मी फक्त या शरीरामध्ये राहतोय ह्याची जेव्हा तुम्हाला जाणीव होईल तेव्हा भीती कुठली नाही. बरोबर. माझ्या मित्राचा एक अनुभव सांगतो तुम्हाला, दस्तगीर म्हणून आहे. थोडा वेळ असेल तर मी हो, त्याचा बोला ना. अनुभव तुम्हाला. दस्तगीर म्हणून आहे, वर्गामध्ये फर्स्ट यायचा तो आणि मी थर्ड असायचो वर्गामध्ये. आणि आम्ही दोघंही कॉम्पिटिशन मध्ये जगलो. तो 7वी नंतर त्याने नाईट स्कूल केलं सरस्वती मंदिरमध्ये आणि दिवसा तो गॅरेजला शिकायला लागला. तर मला इतकं असं वाटलं की 10वी नंतर आता आपण नाईट कॉलेज करूया आणि मी गॅरेजमध्ये गेलो. तर असं आम्ही कॉम्पिटिशन मध्ये जगलो याच्यात. आता तो एकदम कार डीलर आहे मोठा. सातारा रोडला त्याचं एक कार डीलिंगचं ऑफिस आहे. बराच काळ आम्ही मध्ये भेटलो नव्हतो काही काळ. आणि त्याचा एकदा मला फोन आला, संदीप अरे मला असा एक प्रॉब्लेम झालाय, माझी ही पड जीप आहे ही लॉक होती आणि श्वास घेणंच बंद होते. आणि दोनदा असं झालं की श्वास बंद झाला आणि मी आता माझा प्राण जातोय अशी स्थिती होती. एकदा तर माझ्या बायकोने पाण्याची बाटली तोंडामध्ये कोंबली, जोरात दाबल्यानंतर माझं तोंड घसा ओपन झाला. तर म्हटलं मी अनेक डॉक्टरांना दाखवलं. मग डॉक्टर म्हटले अरे हे तर सगळं नॉर्मल आहे, तर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तू सायकोलॉजिस्टला दाखव. मग सायकोलॉजिस्टनी सांगितलं की तू मेडिटेशन कर. मेडिटेशन कर म्हटलं, मला तुझी आठवण आली आणि मी तुझ्याबद्दल ऐकलंय अनेक लोकांकडून की अनेक लोकांना चमत्कारिक अनुभव आले ध्यानातून, अनेक लोकांचे प्रॉब्लेम. पण मला तर काही विश्वास बसत नाही म्हटला, कारण मी तुला लहानपणापासून बघितलंय आणि मला तुझ्यावर काही विश्वास नाहीये. पण तू ध्यान जे शिकवते ते दाखसा काय आहे मला सांग. म्हटलं ठीक आहे, आपण एक काम करूया, कधीतरी भेटूया, मी तुला ध्यान शिकवेल. तर एकदा असा चान्स भेटला. तो नरेमध्ये राहतो, तिथे जो नवीन हायवे, त्या हायवेच्या वरती एक डोंगर आहे, तलावाच्या त्या तळ्याच्या वरच्या साईडला, त्या डोंगरावर तो फिरायला चालला होता. तर मला घेऊन गेला तो. तर म्हटलं ह्याला मेडिटेशन मध्ये बसवायचंय. पण म्हटलं हा एवढा इझी त्या अवस्थेत पोहोचणार नाही. मला फर्स्ट मेडिटेशन जास्तीत जास्त कसं इफेक्टिव्ह होईल ह्याच्यावर माझा फोकस असतो. कारण मनाच्या लेवलवर काहीच नसतं, माणसाला काहीच माहित नसतं की ध्यानात काय होतं. आणि त्याच वेळेस एक चान्स असतो की त्याला सबकॉन्शियस मध्ये उतरवायचं. तर मग म्हटलं अरे याला आपण एक काम करूया, याला थकूया. तर त्याला म्हटलं बघा आपण दोघं कॉम्पिटिशन मध्ये जगलोय, हे 4 किलोमीटरचं ग्राउंड आहे, साधारणपणे 4 किलोमीटरचं दिसतंय. बघू तुझ्यात किती स्टॅमिना. आता माझंही वर 40च्या वय पुढे, तुझं पण 40च्या पुढे. तर तुझ्यात किती स्टॅमिना राहिलाय, माझ्यात किती स्टॅमिना, आपण रनिंग करूया. तर तोही जोश मध्ये आला, चला पळूया. आम्ही पळालो. नंतर कारमध्ये बसलो. कारमध्ये बसल्यावर म्हटलं आता चल मी मेडिटेशन लावतो. मग माझं जे रेकॉर्डिंग केलेलं मेडिटेशन मी ते लावलं आणि आम्ही दोघंही मेडिटेशन मध्ये बसलो. तर तो आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आला होता त्याला. तो आकाशात उडत होता, समुद्र बघत होता, डोंगर बघत होता. घाबरला, त्याला वाटलं आपण मेलो का काय. गाडीच्या बाहेरून बघतोय तर गाडीत बसलोय मी. आम्ही दोघंही गाडीत बसलोय. मग आणखीन घाबरला की अरे मेलो का काय. बॉडीत आला, असं माझ्याकडे बघत राहिला, ध्यान झालं होतं आमचं. मला म्हटलं अरे हे काय होतं. म्हटलं काय बोल. म्हणलं मला असं असं मी बघितलं बाहेर. म्हटलं ठीक आहे, हे काय आता एवढं काही विशेष नाही, मी तर हा कित्येक वेळा बॉडीतून बाहेर आलोय. पण म्हटलं ह्याच्यापेक्षाही तू बॉडीतून बाहेर असताना जिवंत होता का नाही हे सांगणार. आणि आता सुद्धा जिवंत आहेस ना. मग कशाला घाबरतो की तुझी पडजी ब्लॉक होती आणि हे होतंय. काय शरीराचं काय महत्व आहे म्हटलं शरीराच्या बाहेर असताना. त्या दिवसानंतर आता 3 वर्ष झालं त्याला एकदा सुद्धा तो प्रॉब्लेम नाही आला. तर जोपर्यंत आपण या शरीराशी एकरूप आहोत ना, तोपर्यंत शरीराबद्दलच्या सगळ्या भीती. आपण वय म्हातारं होणार आहे, शरीर अनेक आजारांनी पछाडणार, ही सगळी भीती कुठली आहे, जोपर्यंत आपण हे स्वतःला शरीर समजतो. म्हणून गुरुजींचं सतत म्हणणं असतं की अहम ब्रह्मास्मी. मी बिलकुल शरीर नाहीये, ना मैं मन हूं, ना मैं बुद्धि हूं, ना मैं अहंकार हूं, इन सबसे परे मैं साक्षी स्वरूप हूँ, आत्मा हूँ, जो निर्गुण निराकार है. उसका अनुभव ही हमारे जीवन का परम उद्देश्य है. बस उसे जानना ही. जब हम उसको जान लेते हैं तो सभी दुख, सभी टेन्शन, सभी कुछ विलीन हो जाता है इस वातावरण में. जसं श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानाच्या प्रकाशात सगळं कर्म जळून जातं. म्हणजे काय होतं, कर्म जळून जातं म्हणजे काय होतं की तुम्ही बघता अरे हे कर्म जे आहे हे कुणाचं आहे, मनाच्या लेवलवर आहे. आपण तर फक्त साक्षी स्वरूप आहोत आत्म्याच्या लेवलवर, त्याचं तर काहीच कर्म नाही. त्यामुळं जेवढं ध्यान कराल तेवढे आपल्या मनातली भीती हळूहळू कमी व्हायला लागेल. जसे जसे आतले अनुभव यायला लागतील, टेन्शन कमी होईल आणि एक शिथिलता, शांतता मनामध्ये पसरायला लागेल. वातावरणामध्ये अनेक मित्र मैत्री वाढायला लागतील, संबंध चांगले निर्माण व्हायला लागतात.
अजून काही कोणाला काही विचारायचं आहे? तुम्ही तुमचे अनुभव सुद्धा शेअर करू शकता. हा, म्हणजे आधी आलेले. प्रज्ञा मॅडमला काहीतरी बोलायचंय का? हँड रेस केलं तर मी त्यांना अनम्यूट केलंय. आणि शशिबाला मॅम पण आहेत. प्रज्ञा मॅडमचा आवाज येत नाही होते. हॅलो, आता येते का? जरा बारीक माईक जवळ घ्याल. हॅलो, आवाज येते का? हो, येतोय. हॅलो. हा, बोला. हा, बोला बोला. हॅलो. हा. येतोय हा, आता येतोय. आवाज? हो, येतोय बोला. हा, बरं. स्टार्टिंग जी तुम्ही केली ती खूप छान केली. म्हणजे मला फक्त तुमचं स्टार्टिंगचं म्हणजे ऐकायला आलं आणि लास्ट मध्ये जे तुम्ही बोलत होते तेच. त्यामध्ये मदत काय झालं मला काहीच माहित काहीच नाही. कळलं नाही. हीच खरी आणि अवस्था. शेवटी आणि शेवटी माझ्या तळपायाची खूप आग होत होती. आणि मग मी डोळे जसं तुम्ही म्हटलं ना, डोळ्याला हात लावा. मी डोळ्यांना हात ठेवत होती, डोळे उघडत होती, तर मला साईबाबा दिसले. छान 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 झालं मेडिटेशन माझं. छान छान. मी रोज जॉईन नाही होऊ शकत, माझी छोटं बाळ आहे तर मला पण जेव्हा पण वेळ मिळाला मी नक्की जॉईन होते. थँक्यू सो मच. खूप छान झालं मेडिटेशन. छान छान. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. शशिबाला आंटी कुछ बोलना है क्या आपको? शशिबाला आंटी कुछ बोलना है क्या आपको? हाँ, आवाज आई? हाँ, बोलिए ना. हाँ, मेरा आज बहुत अच्छा मेडिटेशन हुआ मेरा, बहुत अच्छा लगा. सर को धन्यवाद. बहुत ही पसंद आया मेरे को आज वाला भी मेडिटेशन. ठीक है? बिल्कुल बिल्कुल, रोज किया करिए. हाँ, रोज करिए. ओके. रोज बैठिए. हर एक मास्टर से कुछ ना कुछ तो नया आपको मिलेगा. हर एक मास्टर को अटेंड कीजिए. हर एक पिरामिड मास्टर हीरा है. उनको अटेंड कीजिए. भले वो कैसा भी हो या नया भी हो, कोई यहाँ नया नहीं है. ऑलरेडी बहुत जन्मों से किया है मेडिटेशन जितने पिरामिड मास्टर है. चला, आता कुणाला आहे का आणि कुणाला शेअर करायचंय, काही बोलायचंय? नाही तर आपण एंड करूया मीटिंग. मला संबंध भेटायचं असेल तर भेटता येईल का? भेटता येईल, काही हरकत नाही. मी पुण्यामध्ये राहिलाय, तुम्ही पुण्यामध्ये असाल तर नक्कीच भेटू. मला आता नंबर सेंड करता येईल? हा, मिळेल ना तुम्हाला. अच्छा. कुणाकडून घेता येईल? मॅडम कडून किंवा तुमच्याकडे आमचं काही मॅगझिन वगैरे आहे का? मॅगझिन मध्ये नंबर आहे. नाही, मी आता रिसेंटली जॉईन झाले. अंजली मॅम कडे मिळेल. अंजली मॅम कडे मिळेल नंबर. तर मिळेल ना? अंजली. हा, हो, चालेल. घेतो त्यांची. मी ग्रुपवर शेअर करते. हो, चालेल. ग्रुपवर सेंड करा. ठीक आहे. हो. ओके. मॅडम, तुम्ही त्या ह्यांना द्या तिथं नंबर शेअर करून प्रत्येकाला. तर काही प्रश्न असतील पर्सनली, काही लोक ग्रुपमध्ये नाही विचारत प्रश्न. मला बराच वेळा अनुभव येतात की नंतर पर्सनली विचारतात आणि त्यांचे सोल्युशन त्यांना मिळतात. तर तुम्ही नंबर द्या. हो, ठीक आहे, चालेल. करते मी शेअर. हो, ठीक. ओके. करायची एंड मीटिंग पल्लवी मॅम? पल्लवी मॅडम, तुम्हाला कसं वाटलं? हा, हॅलो सर. हो. मेडिटेशन. हा सर, तुम्ही छान घेतलं अगदी. हो ना. हा, तुम्ही जे बोललात ना ते अगदी खरं आहे की आपलं दिवसभरातलं जे काही प्रॉब्लेम सुटत नाहीत ते त्याचं सोल्युशन
मेडिटेशनला बसलं की मिळतं. हे मिळतं अगदी 100%. खरं आहे. खरंय. हो बरोबर. छान झालं. थँक्यू. पूर्वी आपल्याला असे अनुभव असायचे की दिवसभरात एखाद्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाहीये किंवा एखादी गोष्ट आठवतच नाहीये, पण झोप झाल्यानंतर लगेच आठवते. असं असतं. तर तसंच आपल्या मेडिटेशन मध्ये सुद्धा एक गहिरी झोप आहे आणि त्या झोपेमध्ये आपल्याला आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन किंवा काही गोष्टी आठवत नसते तर ते सहज आठवून जातात. थँक्यू सर, थँक्यू. ओके, चला. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सगळ्यांचे Thank you. आभारी आहे मी. आम्ही मला पण तुम्ही परत एकदा आम्ही पण आभारी आहोत. जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा मी नक्कीच येईन आणि परत क्लास घेईल. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असेल जे मला आतून येईल तेच येईल. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय. सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.